मागील पुढील काही वर्षांचा आढावा, त्याच्या कंपनीबद्दल माहिती, तुमचे स्वप्न, कंपनीचे डॉक्युमेंट, बिझनेस म्हणजे काय, आपण काम कसं करायचं कुठल्या पद्धतीने, अदर कंपनी आपल्या कंपनीत फरक काय, आणि जॉईनिंग एंट्री प्लॅन आणि टीमवर्क म्हणजे काय, हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार. तर जसं प्रत्येकाचे स्वप्न असतात, जसं तुमचे काही स्वप्न असतील, माझेही स्वप्न असतात. पण मिडल क्लास फॅमिलीतल्या लोकांचे, बरेच लोकांचे स्वप्न मेलेले असतात. का मेलेले असतात? कारण आपण सॅक्रिफाईस करत आलेलो असतो. आपण जे कमवतो, आपण आज जो इन्कम कमवतो तो वन वे आहे. म्हणजे त्याच्यात फक्त आपल्या गरजा पूर्ण होतात, आपली स्वप्न पूर्ण होत नाही. जसं प्रत्येकाचं स्वप्न असते, घर असावं, गाडी असावं, आपल्या मुलांना चांगलं हायर एज्युकेशन द्यावं, तसेच बँक बॅलन्स असो, फॉरेनची टूर, तसेच स्वतःची प्रॉपर्टी. लेडीजला मेन अट्रॅक्शन असतं ते ज्वेलरीचं. पण हे स्वप्न आपले पूर्ण होतात का? नाही होत. फक्त आपण जगत आलोय, जेवढं येतं त्याच्यावरती आपण दिवस भागवतो. पण ते का? तर त्याला कारण काय होतं, की आपल्याला 1 तारखेला सॅलरी मिळते. सॅलरी मिळाल्यानंतर आपण खूप खुश असतो. पण ती फक्त 5 ते 10 दिवसामध्ये तुमची खर्च होते. का होते? कारण आपल्याला किराणा लागतो, लाईट बिल असतं, घराचं भाडं, लोनचे हप्ते असतात, ट्रॅव्हल एक्सपेन्स, एज्युकेशन फी सांगायची म्हटली तर आज KG1 KG2च्या मुलाची फी 10 ते 20 हजार रुपये फी असते. तर त्यांना जर तुम्हाला इन फ्युचरमध्ये तुमच्या मुलांना कोणाला जर डॉक्टर इंजिनियर बनवायचं म्हटलं, तर तुम्ही विचार करा की तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का? आजच्या कंडिशनला 60 ते 70 लाख रुपये डोनेशन MBBS साठी मागितलं जाते. मग त्यावेळेस तुम्हाला किती लागेल हा विचार करा. हेल्थ एक्सपेन्स म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा मेंबर्स असा असतो की त्याला डायबेटिक आहे, बीपी आहे. तर याच्यामुळे त्यांचे जवळजवळ महिन्याचे 5 ते 10 हजार रुपये खर्च आपल्याला असतो. फ्युअल एक्सपेन्स आहे. आणि अशा पद्धतीने महिन्याच्या एंडिंगला आपल्याकडे काय असतो? झिरो बॅलन्स. आपले जे खाली बँक मधला बॅलन्स खाली. मग आपण काय करायचं? जर आपल्या महिन्याचा पगार जर ह्या सर्व गोष्टीमध्ये जर संपून जात असेल, तर पुढे आपले काही स्वप्न असेल, आपल्या परिवाराच्या भविष्याची तयारी करायची असेल, तर आपण करू शकतो का? नाही करू शकत. कारण आपण कमवायला 1 महिना लागला आणि गमवायला फक्त आपल्याला 5 दिवस लागतात. 5 दिवसात आपण खाली होतो. मग नेक्स्ट जर आपल्याला काही गरज पडली तर आपण दुसऱ्यांसमोर हात पसरवतो किंवा कुठून लोन काढतो आणि त्याच्यामध्येच आपलं अख्खं आयुष्य जातं. मग आपल्याला यातून बाहेर का पडत नाही आपण? खर्च का वाढले? आपल्याला का पैसे पुरत नाही? त्याचं कारण काय आहे? की वेळेनुसार खर्च बदलले, वेळेनुसार कमाईचे मार्ग बदलले, पण आज रोजी आपण एकाच कमाईवरती आहेत. आपण आज रोजी आपले मार्ग बदलत नाही. कारण 1960 साली 100 रुपये ते घर चालायचे. आपले आजी आजोबा सांगायचे, आम्हाला 100 रुपये ते आमचं घर चालायचं. मग तुमचं का नाही झालं? कारण त्यावेळेस 100 रुपये ती लाख रुपयाप्रमाणे होते. कारण ते लोक त्या टायमाला शेतीवरती अवलंबून होते. शेती हा एक मात्र इन्कमचा सोर्स होता. पण त्यानंतर काय होतं, कालांतराने 1980 साली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली आणि लोक त्या क्षेत्राकडे वळले. तिथून त्यांना चांगल्या प्रकारे इन्कम मिळाला. शेवटी खर्चातही वाढ झाली. त्या पद्धतीने दर 10 वर्षांनी, दर 20 वर्षांनी आपले मार्ग बदलत गेले. तसंच 2020 साली डिजिटल रिव्हॉल्युशन आलं. म्हणजेच आपण नेटवर्क मार्केटिंग करायला लागलो, डिजिटल मार्केटिंग करायला लागलो, आपण डिजिटली पुढे आलो. फक्त आपण अगोदर टाइमपास करत होतो, पण डिजिटली वर्क स्टार्ट झालं 2020 मध्ये. आणि त्याचा फरक असा झाला की लोकांना लाखो रुपये महिन्याला कमवायला लागलेत. बरेच लोक असे आहेत की दिवसाला लाखो रुपये कमवतात. आणि त्याचा इफेक्ट असा झाला की 2020 पासून महागाई एवढी वाढली की महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमी लागतात. मग आता पुढचं येणार आहे 2030 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जात होतं, पण ते लॉन्च झालंय ऑलरेडी. 2024 पासूनच हे स्टार्टअप झालं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? एक रोबोटिक युग. याच्यामध्ये काय असतं की रोबोट कामं करतील. एक तुम्हाला 12 तासाचं काम अवघ्या अर्ध्या तासात तुमचं एक रोबोटिक पद्धतीने होणार आहे. मग मला सांगा, जर असं जर काम झालं, तर मग कंपन्या का म्हणून एम्प्लॉय ठेवतील, का म्हणून तुम्हाला नोकरीला ठेवतील? मग आपल्याला अशा परिस्थितीमध्ये खर्च वाढतील आणि त्या टायमाला आपल्याला 50 ते 70 हजार रुपये साधारण खर्च लागेल. मग अशा टायमाला तुमच्याकडे जॉब नसेल, कारण रोबोट आपल्या डोक्यावरती बसून नाचतील. मग त्यावेळेस तुम्ही कसं तुमचं घर चालवणार, कसे तुमचे स्वप्न पूर्ण करणार? तर ते का म्हणून आलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी का सांगतोय त्याला? कारण ही बघा, इकॉनॉमिक्स टाइमची न्यूज आहे मे 2017ची, की तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की तो दिवस दूर नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनावर अधिराज्य गाजवेल. नोकऱ्या शिल्लक राहणार नाही, आपल्याला एआयच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. तर मोदींचं म्हणणं होतं की आपण हे स्वीकारण्याची, डिजिटल वातावरण वाढवण्याची खूप गरज आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण दोन इन्कम सोर्स डेव्हलप करायचे. कारण एक इन्कम सोर्सवर आपलं घर चालणार, खर्च भागतील, आणि दुसरा इन्कम सोर्स जो असेल त्याच्यावर आपली स्वप्न पूर्ण होतील, आपली भविष्याची तयारी होईल. मग आपल्याला वाटतंय का की आपण आज जे जगतोय, आपण जे जॉब करतोय, त्याच्यावरती आपण समाधानी आहोत? आपण त्याच्यावरती आपले स्वप्न पूर्ण करू शकू, आपल्या भविष्याची तयारी करू शकू, आपल्या मुलांना चांगलं भविष्य घडवू शकू? नाही होणार. जर तुम्हाला घडवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि तोच प्लॅटफॉर्म मी तुमच्यासाठी सादर करत आहे. त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे स्टार आयुर्वेदा. ते मी तुम्हाला सांगतो. तसंच पॉवर ऑफ डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची, ते तुमच्या समोर दिसतंय.
की इथं काय आहे, स्मृता इराणी आहे महिला व बाल विकास मंत्री, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की मोदी जी को यह बताना है की डायरेक्ट सेलिंग पूरे देश में 2 करोड महिलाएं शामिल है. कारण आज महिला इतक्या पुढे गेल्या आहेत. महिलांसाठी मेन म्हणजे एक दुःखाची बाब काय होती की त्या खूप शिकलेल्या असतात, त्यांच्याकडे नॉलेज असतं, पण घरच्या परंपरा, रूढी परंपरा आणि घरच्या जबाबदाऱ्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही, त्यांना बाहेर जॉब करता येत नाही. मग त्यांना घरी बसून काहीतरी काम मिळावं म्हणून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री पुढे आली, त्यांना गव्हर्नमेंटची परमिशन मिळाली आणि करोडो महिला त्या इंडस्ट्री सोबत काम करून आज घरी बसून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. मग आपण का मागे आहेत, आपण का कमवू नयेत, हा विचार आपण स्वतःला विचारावा. त्याच्यानंतर आता तुमच्यासाठी तो प्लॅटफॉर्म घेऊन आलोय, स्टार आयुर्वेद, की ह्या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही काय करू शकता मी सांगतो. आपल्या कंपनीचं नाव स्टार आयुर्वेद मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड. ओके, तर आपल्या कंपनीमधून आपण प्रोव्हाइड करतो एम्प्लॉयमेंट, एम्पॉवर नीडेड पीपल, म्हणजे गरजू लोकांना पण इथून त्यांना त्यांच्या पायावर सक्षम उभं राहायला त्यांना मदत करतो, की ते त्याच्या पायावर उभं राहून स्वतःची मेहनतने पैसा कमवून त्यांचे स्वतःचे खर्च भागवतील. म्हणून याला द वे फुलफिल ऑफ द ड्रीम, स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग सुद्धा म्हणू शकतो. ओके, तो सर आपल्या कंपनीचे सीएम सर आहेत, हर्षित हलदार सर. ओके, तर सरांनी जवळजवळ 34 वर्षापासून ही कंपनी चालवली. आपली 1990 साली कंपनीची स्थापना झाली आणि आज एवढे वर्ष झाले टिल डेट आजपर्यंत कंपनी चालू आहे. का चालू आहे? एवढी कंपनी कुठली चालत नाही. ज्यावेळेस कंपनी चांगली असेल, कंपनीचे व्यवहार चांगले असतील, कंपनीच्या मार्केटमध्ये डिमांड असेल, त्यावेळेसच 33 वर्ष 34 वर्ष इतकी कंपनी चालते. नाही तर बऱ्याच कंपन्या येतात, बऱ्याच कंपन्या जातात, का त्यांना परवडत नाही, त्यांची सर्व्हिस चांगली नसते, त्यामुळे कस्टमरचा फीडबॅकही चुकीचा असतो. पण सरांचा नेचर, सरांनी जे कंपनीला व्यवस्थित मेंटेन केली, ज्या पद्धतीने प्रोडक्टची जपवणूक आहे, त्या हिशोबाने क्वालिटी आहे, त्या हिशोबाने आपली कंपनी आज 34 वर्ष होऊन हेड ऑफिस सांग की आपल्या कंपनीचं हेड ऑफिस आहे कोलकाता वेस्ट बेंगाल, इथं आपली हर्बल प्रोडक्ट बेसिस कंपनी आहे. आता प्रोडक्ट बेसिस म्हणजे काय, तुम्ही विचार करणार प्रोडक्ट बेसिस म्हणजे काय, आम्हाला सेलिंग करायची आहे का? अर्थात तसं काही नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. सेलिंग करून पण तुम्ही काय करू शकता मी तुम्हाला पुढे सांगतो. हर्बल प्रोडक्ट बेसिस आहे, त्याचा अर्थ एक आहे की तुम्हाला हेल्थ सोबत वेल्थ मिळणार. आज रोजी आपण फक्त वेल्थ कडे पडतो, म्हणजे पैशाच्या मागे पडतोय, पण त्या पैशाच्या मागे पडण्यामध्ये आपण हेल्थ कडे दुर्लक्ष करतो. मला सांगा, सकाळी 8 ला जातो, रात्री 9 वाजता घरी येतो, धावपळ इतकं आहे की त्याच्यामुळे स्ट्रेसफुल लाईफ आहे, सारखे आजारी पडत असतो, पैसा आपण जेवढा कमवतो त्यापेक्षा दुप्पट दवाखान्यात घालतो. पण आपल्या कंपनीचा मोटिव्ह आहे की तुम्हाला हेल्थ द्यायची आणि हेल्थ सोबत तुम्ही वेल्थ म्हणजे पैसाही कमवायचा. त्या उद्दिष्टाने आपल्या कंपनी हर्बल प्रोडक्ट बेसिस आहे. आपल्या कंपनीचं तुम्हाला ऑफिस सांगितलं कुठे आहे. कंपनी आपली 1990 पासून रन आहे आणि मेन म्हणजे आपली गव्हर्नमेंट अप्रूव्ह कंपनी आहे. ओके, आपली कंपनीची ईमेल आयडी तुम्हाला शो होतोय, वेबसाईट तुम्हाला शो होते, तुम्ही गुगल वरती पण चेक करू शकता. तर आपल्या कंपनीचे बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे, त्यांचे सर्टिफिकेशन मी तुम्हाला पुढे दाखवणार आणि प्रोडक्ट्स पण दाखवणार. पुढचं आता कंपनीचा त्यांचा व्हिजिट आहे की कंपनीतले काही मेंबर्स आहेत की ते कंपनीला जाऊन व्हिजिट देऊन आले. म्हणजे बरेच लोकांना प्रश्न पडतो की कंपनी लिगल आहे का, तर आपल्या कंपनीचे बरेच व्हिजिट डायरेक्टली जाऊन प्रत्यक्ष त्याने व्हिजिट दिली आहे. आता हा व्हिडिओ प्ले होऊन तुम्हाला दिसला नाही, व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवला असता. ओके, तर नेक्स्ट स्लाइड आहे सर्टिफिकेशन. इथं कंपनीचे सर्टिफिकेशन आहे की तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येणार की कंपनी गली आहे. कारण बऱ्याच लोकांचे असं असते की डॉक्युमेंट शो करत नाही, तुम्हाला मुळात कळत नाही की डॉक्युमेंट कंपनी लिगल आहे का इलिगल आहे. ते कंपनीचे आपले 12 मला पूर्ण शो करतो की आपल्या कंपनी पूर्ण टर्म कंडिशन फॉलो कंपनी स्थापली आहे. ओके, पुढचे डेबिट झालं. आता पुढे कंपॅरिझन सांगतो की स्टार आपण का करायला पाहिजे आणि अदर कंपनी का करू नये. तर आपली कंपनी जी 34 वर्षापासून चालू आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं, आणि रिसेंटली स्टार्ट होतात म्हणजे थर्ड पार्टी सर, प्रोडक्ट. आवाज ब्रेक होतोय तुमचा. आता येतोय? हो हॅलो. हो हो, ओके, येतोय. आपली आणि पण आपल्या कंपनीला एक्सपिरियन्स चांगल्या प्रकारे, आता 34 वर्ष कंपनी म्हणजे विचार करा, काही काही लोकांचं एज पण तितकं नाहीये, तितकी जुनी आपली कंपनी आहे. पण काही लोक रिसेंटली कंपन्या स्टार्टअप होतात, 1 ते 2 वर्ष मध्ये चालू होतात आणि बंद पडतात. का बनतात? त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसतो, मॅनेजमेंट सिस्टीम नसते. परत दुसरं, आपल्या कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट म्हणजे कंपनीला पण कमी कॉस्टिंगला प्रोडक्ट पडतात आणि ते आपल्या कस्टमरला पण कमी कॉस्टिंग मध्ये मिळतात. पण अदर कंपनीचं तसं नसतं. अदर कंपनीचं स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नसतो, ते दुसऱ्यापासून थर्ड पार्टी पासून प्रोडक्ट मागवतात. ते प्रोडक्ट शॉर्टेज पडले तर सांगतात की प्रोडक्ट नाहीये.
म्हणजे त्या समोरच्याने जर ऑर्डर केलेली असेल तर त्यांचे प्रोडक्ट ही लटकलेत. पुढचं आपला वेल एक्सपिरियन्स मॅनेजमेंट स्टाफ आहे, त्यांच्याकडे मॅनेजमेंट स्टाफ नसतो, एक एक दोन दोन जण ते कंपनी चालवायला बघतात. पण आपल्या कंपनीचा कितीतरी स्टाफ आहे, मॅनेजमेंट क्वालिफाईड स्टाफ आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे आपण काय करायचं, तर आपल्याकडे बायनरी प्लस जनरेशन प्लॅन आहे. आणि अदर कंपनीमध्ये ओनली बायनरी प्लॅन असतो, की तुम्ही जर काम केलं आणि तुमची जर एकच साईट चालली आणि एक साईट जर नाही चालली तर तुमचा काम केलेलं पूर्ण निरर्थक आहे, म्हणजे त्याचा काही अर्थ नसतो, तिथून तुम्हाला बेनिफिट मिळत नाही. असं म्हणून तुम्हाला अदर कंपनीपेक्षा आपली कंपनी बेस्ट आहे, कारण तुम्हाला बायनरी इन्कम सोबत जनरेशन प्लॅन मिळणार, की तुम्ही एक लेग वरती पण तुम्हाला इन्कम इथे मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर अक्युमुलेटिव्ह कॅरी फॉरवर्ड प्लॅन, तुमचं जे पण असेल ते कॅरी फॉरवर्ड होत जाणार इथं, बाकी कंपन्यांसारखं नाही की झिरो. ओके. पुढे अफोर्डेबल क्वालिटी सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहे. जसे अदर कंपनी आहे, काही कंपन्यांचे प्रोडक्ट मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, की अदर कंपनी अशा आहे की 80 रुपयाचे प्रोडक्ट्स त्या कंपन्या 900 रुपयांना लोकांना विकत आहे. ही नेटवर्क मार्केटिंग नाही झाली, ही मनी सर्क्युलेशन असतं. आपली कंपनी जी आहे ती आपली कंपनी 50% डिस्काउंट मध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स देते. त्यामुळे आपण स्टार आयुर्वेदा करायचं. पुढचं सिंगल लेग अल्सो ह्यूज इन्कम, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. बीवी म्हणजे आपल्याला जे आहे ते बीवी 100% मिळते. अदर कंपनीची तुम्हाला 14, 15, 50 अशी बीवी मिळते प्रोडक्टची. आपल्याकडे जेवढ्या रुपयाचा प्रोडक्ट तेवढी बीवी तुम्हाला मिळणार. बीवी म्हणजे बिझनेस व्हॅल्यू. पुढचं जनरेशन इन्कम प्लॅन आहे तो कंपनीच्या टर्नओव्हर नुसार. पुढे सेलिंग आणि मंथली रिपर्चेस ते आपल्या कंपनीमध्ये नाहीये, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला सेलिंग करायची आहे का, तुम्हाला रिपर्चेस करायचंय का. त्याचं पण तुम्हाला रिपर्चेसचा तुम्हाला इथे इन्कम मिळतो. अदर कंपनीमध्ये तुम्हाला टार्गेट असतं की तुम्हाला एवढं रिपर्चेस करायचं, एवढी सेलिंग करायचंय. इकडे तसं काही नाहीये. इकडे तुम्हाला कुठलीही लेवल कुठलंही टार्गेट नाहीये. ओके. अदर कंपनीमध्ये लेवल असतात, टार्गेट असतात, ते तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात. बाकी त्यांचा आपला जो म्हटलं तर तो फ्री प्लॅन, कुठली कंडिशन नसणारा प्लॅन आहे. तिकडे टोटल कंडिशन असतात. इथं सेल्फ रिपर्चेस अल्सो इन्कम, मी अगोदर सांगितलं की तुम्ही स्वतःसाठी जे प्रोडक्ट मागवले त्याच्यावरती पण तुम्हाला इन्कम मिळतो. अशी कुठली कंपनी मला सांगा की जी स्वतः प्रोडक्ट मागवल्यावर बी तुम्हाला इन्कम देते. आपली कंपनी देते. म्हणून तुम्ही स्टार आयुर्वेदा करा. 100% बीवी एव्हरी प्रोडक्ट तुम्हाला सांगितलं. ओके. तर तुम्हाला कंपॅरिझन समजलं की अदर कंपनीमध्ये आपल्या कंपनीमध्ये किती कंपॅरिझन आहे, किती डिफरन्स आहे, जमीन आसमानचा फरक आहे. ओके. नेक्स्ट स्लाइड. आता तुम्हाला काही लोकांना प्रश्न पडतो, काही लोक नवीन असतात तर त्यांना ऐकायला माहिती पडतं की माणसं जोडायचे म्हणजे ते विचार करतात की चेन सिस्टीम आहे का. तर चेन सिस्टीम आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये खूप तफावत आहे. चेन सिस्टीम म्हणजे काय, इलिगल असते. कारण जसे एक साइड एका खाली एक लोक माणसं जोडत जातात, त्यांच्यामध्ये कुठली प्रोडक्ट सर्व्हिस नसते, कुठली गुड्स नसतात, ते फक्त माणसं जोडायचे कामं करतात आणि त्याच्यामध्ये ती मनी सर्क्युलेशन करत असतात आणि पिरामिड सिस्टीम तयार करत असतात. तर हे इलिगल आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्सच्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसार ह्या गोष्टी ज्या आहेत ते इलिगलच आहे. त्याच्यानुसार काय होतं की त्यांनी जर एकाखाली एक जॉईनिंग जर घेतल्या, तिथं प्रोडक्ट्स नाही, कुठली सर्व्हिस नाही, तुम्ही कुठलाही उद्देश नसताना काम करता, तर ते काय होतं शेवटी ती चेन ब्रेक होतं आणि ही चेन सिस्टीम स्टॉप होते, तिथून तुम्हाला इन्कम मिळत नाही. म्हणून चेन सिस्टम इलिगल आहे. आपण जे करतोय ती आपण नेटवर्क मार्केटिंग करतोय, ज्याला गव्हर्नमेंटची परमिशन्स आहे. आपण लिगली नेटवर्क मार्केटिंग करतो. लिगल डिझाईन प्लॅन आहे, जो मी प्लॅन तुम्हाला सांगतोय. आपले प्रोडक्ट जे आहे ते सर्व्हिस बेसिस प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट जे आहे ते सेल्फ व्हॅल्यू बेनिफिट आहे त्याच्यावरती, की लोकांना पण ते गरजेचे आहे, त्यांना त्यातून बेनिफिट मिळणार आहे. आणि नो इफेक्ट एनी वन स्टॉप वर्क, जर कोणी तुमच्या समोरच्याने जर वर्क स्टॉप जरी केलं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. पण चेन मार्केटिंग मध्ये जर समोरच्याने काम स्टॉप केलं तर तुमचा इन्कम थांबला. मग तुम्हाला कंपॅरिझन समजलं चेन मार्केटिंग म्हणजे काय आणि नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. तर आपली नेटवर्क मार्केटिंग आपली चेन मार्केटिंग नाही. तर आता पुढचं, आपल्या कंपनी कमी किमतीत ग्राहकांना सेवा गुणवत्ता प्रदान करणारे प्रोडक्ट्स आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आणि कंपनीला टॉपला न्यायची. गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून त्यांना सक्षम बनवणे कंपनीचं मिशन्स आहे. व्हॅल्यूज, व्यावसायिक उत्कृष्टता, अखंडता, वचनबद्धता, सेवेची गुणवत्ता, पारदर्शकता, ह्या व्हॅल्यूज आहेत. ओके. आता कंपनीचं झाले सर्व तुम्हाला मी दाखवलं. आता त्याच्यानंतर बिझनेस म्हणजे काय, तर दोन माइंडसेट असतात. त्याला कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंडसेट हा याच्यामध्ये म्हणतात, एलपी मध्ये. आणि जर ह्या तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पोर माइंडसेट आणि रिच माइंडसेट. आता पोर माइंडसेट म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही चांगला प्लॅन दिला तर तो व्यक्ती नकारात्मक असतो. तो काही सांगेल, माझ्याकडे टाइम नाही, माझ्याकडे पैसे नाही, मी उद्या करतो, मी परवा करतो, त्याचा उद्या कधी येतच नाही. आणि रिच माइंडसेट म्हणजे काय, ऍक्शन टेकर लोक, की एखाद्याला जर तुम्ही प्लॅन सांगितलं तो वाट बघत असतो ऑपॉर्च्युनिटीची, संधीची, की मला एखादी संधी मिळेल
मी ती ग्रॅप करेल आणि तिथून त्या संधीचं सोनं करून मी एक सक्सेसफुली काहीतरी हिस्ट्री लिहिणार. ते रिच माइंडसेटचे लोक. आता तुम्ही कुठल्या माइंडसेट मध्ये मोडतात स्वतःला विचारा, नक्की विचार करा. तर बिझनेस म्हणजे काय, तर काही लोकांचा हिशोबाने पैसा महागड्या गाड्या, आयफोन, वेशोरूम, चेनीच्या वस्तू म्हणजे बिझनेस. बरोबर आहे, त्यांच्या हिशोबाने ते विचार करू शकता कारण त्यांचा माइंडसेटच तो आहे. पण मला सांगा, या वस्तू आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्या सोबत येतात का? नाही. ह्या गोष्टी केव्हा मिळतात? जसे अंबानी झाले, रतन टाटा झाले, धीरूभाई अंबानी झाले, हे केव्हा कमवलं यांनी? ज्यावेळेस त्यांनी कठोर परिश्रम केलं, त्यांनी मानसिकता दाखवली कामामध्ये, सातत्य, गुंतवणूक, वेळेचा योग्य वापर केला आणि टीमच्या प्रमाणे काम केलं, त्यावेळेस त्यांनी ग्रोथ केली आणि आज रोजी त्यांच्याकडे पैसा, महागड्या गाड्या, आयफोन, या गोष्टी ऑटोमॅटिकली त्यांच्या मागे पडत आहेत. बिझनेस हा असतो, बिझनेस वरचा नसतो जो तुम्ही विचार करता की पैसा, महागड्या गाड्या. तर आपल्याला कामामध्ये सातत्य, तीन गोष्टी केव्हा लक्षात ठेवा कामामध्ये: सातत्य, एक पेशन्स आणि स्वतःवरचा विश्वास. ह्या तीन गोष्टी ज्याच्यामध्ये असेल तो व्यक्ती नेहमी एक हिस्ट्री लिहितो. स्वतःवरती विश्वास का? कारण तुमच्या स्वतःपेक्षा चांगला मित्र तुमच्या कुणीच या जगामध्ये नाही. कारण बाकीचे लोक निगेटिव्ह करतात. स्वतः ज्या वेळेस कोणी निगेटिव्ह करे, स्वतःची पाठ थोपटा आणि स्वतःला सांगा, नाही तू बरोबर करतोय. कारण स्वतःपेक्षा चांगला मित्र कोणीच नाही. ओके. तर पुढचं नेक्स्ट काम कसं करायचंय. आता तुम्हाला जे सोशल मीडियाचे आयकॉन्स दिसता येतं, प्रत्येकाच्या ओळखीचे असेल. आपण काय करतो इथे, फक्त आपण जस्ट टाइमपास म्हणून ही युज करतो की फेसबुक वरती आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, हाय हॅलो करतो, कोणाला बर्थडे विश करतो, इंस्टाग्रामला रील्स बघतो, युट्यूबला व्हिडिओज बघतो, व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो. ओके. पण यातून आपल्याला काय उत्पन्न होतं? आपल्याला काय इन्कम मिळतो का? पण याच सोर्सचा इन्कम, ह्याच सोर्सचा उपयोग करून लोक इथून लाखो रुपयाचं इन्कम घेतात, हेच आपल्याला कळत नाही. आणि आपल्या कंपनीमध्ये ह्या सोशल मीडियाचा यूज करून तुम्हाला काम करायचं. कसं करायचंय मी ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला काम असं करायचंय की तुम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा हे याच्यावरती आपल्या कंपनीचे स्टेटस टाकून प्रमोशन करायचंय. तुम्हाला 1 ते 2 तास काम करायचंय. कोणालाही समजायला तुम्हाला घराच्या बाहेर जायचं नाही. हे आपण, तुम्ही जसं कोणाचे स्टेटस बघून मीटिंगला आलात त्याचप्रमाणे तुमचे पण कोणी स्टेटस बघणार आणि तुम्हाला विचारणार की हे काय आहे, तर तुम्हाला त्यांना आपल्या झूम मीटिंग वरती घेऊन यायचंय आणि त्यांना आपण चांगला प्लॅन देणार आणि तुमचं आणि त्यांचं भविष्य इथून सिक्युअर होणार. आता असं होतं की आपण 4 ते 5 दिवस स्टेटस टाकतो आणि 5व्या दिवशी बंद करतो, बोलतो आपल्याला रिप्लाय येत नाही. तर म्हणून मी बोललो पेशन्स गरजेचं आहे, कारण आपण आज काय काम करतोय प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून तो तुम्हाला विचारणार नाही. कधी कधी असं होतं कोणाला 10 दिवस, 15 दिवस, 1 महिने कोणी विचारत नाही. पण तुमच्या याच्यामध्ये कंटिन्यूशी सातत्य असेल तर तो व्यक्ती विचारायला मजबूर होतो. म्हणून कुठलंही काम करा त्याला प्रामाणिकपणे 6 महिने देण्याचा. ओके. की काम कसं करायचं, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप याच्यावरती काम करू शकता. कोण कोण करू शकते? स्टुडंट, वर्ग, व्यावसायिक, मेल फिमेल असेल, 5वी 6वी फेल असलेला शेतकरी असेल, कोणी एनीवन आपल्या कंपनीत काम करू शकतो. फक्त 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. एज्युकेशन क्वालिफिकेशन कुठलंही रिक्वायरमेंट नाही. ओके. पुढे आता आपले जॉईनिंग एंट्री प्लॅन. तर आपल्या याला एंट्री प्लॅन पण म्हणू शकत नाही कारण त्याची मजा तुम्हाला मी सांगतो, कारण त्याच्या बदल्यात तुम्हाला सर्व्हिस मिळणार आहे. तर आपल्या जॉईनिंग एंट्री प्लॅन आहे 1500 रुपयाचा आहे. प्लॅटिनियम प्लॅन त्याच्यामध्ये तुम्ही डेली 2000 कमवू शकतात. गोल्ड प्लॅन आहे 3000चा, त्याच्यामध्ये तुम्ही 4000 रुपये दिवसाला कमवू शकतात. डायमंड मध्ये 5000चा प्लॅन आहे, त्याच्यामध्ये 10,000 रुपये तुम्ही दिवसाला कमवू शकता. डबल डायमंड आहे, त्याच्यामध्ये 10,000चा अमाऊंट आहे आणि 20,000 तुम्ही दिवसाला कमवू शकतात. काही लोकांची सॅलरी नसते तितकी, तेवढी तुम्ही दिवसाला इथं कमवू शकतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहे, जसं 1500 रुपयाचा तुम्ही जर प्लॅन घेतला, त्या 1500 रुपयाच्या याच्यामध्ये तुम्हाला गुड्स मिळत आहे, एक प्रोडक्ट्स मिळतोय. जे प्रोडक्ट्स तुम्ही आज रोजी दुकानातून नाही घेता. मला सांगा, फक्त तुम्हाला दुकान बदलवायचंय. आज रोजी तुम्ही डीमार्ट मधून घेताय, किराणा स्टोअर मधून घेताय, एखाद्या मेडिकल स्टोअर मधून घेताय, तेच वस्तू तुम्हाला आपल्या कंपनी मधून घ्यायची. पण त्याची मजा अशी आहे की जे तुम्ही मेडिकल मधून घेतात, एखादी फॉर एक्झाम्पल एखादी खोकल्याची बॉटल घेतली, एखादी टॉनिक सिरप घेतला, 150 रुपयाचा सिरप तुम्हाला मेडिकलला 150 रुपयालाच मिळणार. पण आपल्या कंपनीमध्ये जर 150 रुपयाचा सिरप असेल तर तो तुम्हाला 70 रुपयाला मिळणार. म्हणजे आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट्स मध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळतो. म्हणजे 1500 रुपयामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळणार आहे कंपनीमधून. म्हणजे तुमचं फ्री ऑफ रजिस्ट्रेशन होते, इथून तुमची इन्व्हेस्टमेंट झालीच नाही. आणि कोणाला प्रश्न पडला की नाही 1500 जास्त, तर विचार करा, आपण पिझ्झा बर्गरला त्यापेक्षा जास्त पैसे करतो. एक पिझ्झा 1500 रुपयाचा येतो. आपण एक मोबाईल घेतो, त्या मोबाईल घेताना आपण विचार करत नाही, 15,000चा मोबाईल घेतो, 3 वर्ष वापरतो आणि नंतर कचऱ्यात फेकतो. त्याची व्हॅल्यू झिरो आहे. पण हे 1500 रुपये जे तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्याची व्हॅल्यू करोडोमध्ये. एक विचार करा. तर आता पुढे आपले इन्कम तुम्हाला कसे मिळतील, कुठल्या पद्धतीचे ते सांगतो. आपले इन्कम आहे, फर्स्ट इन्कम आहे डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जेवढे जॉईनिंग करणार
तुमच्या साईटने त्याच्या प्रत्येक जॉईनिंग वरती तुम्हाला स्पॉन्सर 100 रुपीज स्पॉन्सर इन्कम मिळणार. म्हणजे तुमचे जितकेही मिळतील त्याला अनलिमिटेड डेप पर्यंत त्याला कुठलीही लिमिट नाही. जेवढे तुम्ही जॉईनिंग करणार त्याला प्रत्येकाला 100 रुपीज मिळतील. ओके. पुढचा सेकंड इन्कम आपला बायनरी इन्कम. जसं यू म्हणजे तुम्ही, आणि मग आता तुम्हाला काय करायचंय, मी सांगितलं सोशल मीडियावरून तुम्हाला काम करायचे आणि तुम्हाला दोन लोक तुम्हाला राईट आणि लेफ्टला जॉईन करायचे. आता दोन लोक का जॉईन करायचे? आता एखादा जर बिझनेस आपल्याला रन करायचा, एखादं काम करायचंय, तर तुम्हाला मदतीला कोणीतरी लागतो. फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानी झाले, मुकेश अंबानी झाले, यांनी बिझनेस रन केला, तर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्री एकट्याने नाही चालवली, त्यांना एम्प्लॉई लागले, त्यांनी लोक हायर केले. का? त्यांना मदत पाहिजे होती म्हणून त्यांनी बिझनेस ग्रो केला. तर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा तर तुम्हाला दोन लोक लागतील. तुम्हाला कुठे मिळतील? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं सोशल मीडियावरतीच मिळतील. ओके. तर सोशल मीडियावर तुम्ही दोन लोक राईट आणि लेफ्टला जॉईन केले, ए आणि बी म्हणजे ते दोन लोक तुम्ही जॉईन केले. आता ए आणि बी जॉईन केले म्हणून तुम्हाला दोघांना त्या दोघांचे स्पॉन्सर इन्कम 100 तुम्हाला मिळाला. आणि त्या दोघांचं ए आणि बी त्या दोघांची मॅचिंग झाली, त्याचा 300 मिळाला. म्हणजे तुम्हाला 100 ते झाले 200, आणि या दोघांचा मॅचिंग इन्कम 300, असा तुम्हाला 500 रुपये इन्कम एका पेअर वरती तुम्हाला मिळाला. हा झाला तुमचा बायनरी इन्कम. आता काय झालं पुढे, की ए ने पण सी आणि डी असे दोन मेंबर जोडले, कारण ते पण तुमचे बिझनेस पार्टनर म्हणून पुढे काम करतायत. आणि बी ने पण ई आणि एफ जोडले, तर या दोघांचे पण दोन दोन जोडी झाली, तर या दोघांचे पण मॅचिंग इन्कम मिळून त्यांना 300 मिळतील. याचे मॅचिंगचे स्पॉन्सरचे मिळतील 100, म्हणजे त्यांना 500 मिळतील आणि तुम्हाला मिळतील 300 रुपये. म्हणजे ह्या हिशोबाने काय होणार, की तुम्हाला हा इन्कम तुम्हाला दिवसाचा तुम्हाला 1100 रुपये इन्कम हा जनरेट होणार. याच्यामुळे पुढे काय होणार, की तुमचा स्पॉन्सर इन्कम झाला, बायनरी इन्कम झाला, याच्यावर तुम्हाला मॅचिंग इन्कम मिळाला, आणि पुढे तुमचा हा नॉन वर्किंग इन्कम पण तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमची टीम पुढे काम करत राहणार. तुम्ही काम केलं 2 वरती, तुमची टीम पुढे काम करत राहणार, त्याच्यावरती तुम्हाला नॉन वर्किंग इन्कम मिळणार. याच्यामध्ये काय, की मॅचिंग इन्कम तुम्हाला 20% मिळतो, तो अनलिमिटेड डेप पर्यंत. पे आउट 1:1 अनलिमिटेड डेप पर्यंत. डेली कॅपिंग 2000 ची आहे. 2000 ते 20,000 तुम्ही कमवू शकता याच्यामध्ये. आणि वेलकम पॅकेज तुम्हाला सांगितलं अगोदरचं, की 1500 रुपयामध्ये. आता पुढचं, आता हे दोन इन्कम झाले. आता तुम्हाला ही इन्कम कशी मिळत जाणार पुढे? मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नॉन इन्कम पण मिळणार. त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जॉईन केलं, तुमच्या नंतर तुम्ही ए बी जॉईन केला, त्याच्यानंतर ए ने खाली दोन जॉईन केले, बी ने जॉईन केले, परत सी ने दोन केले, डी ने दोन केले, ई ने दोन केले, एफ ने दोन केले. ह्या पद्धतीने काय होणार, तुमचं इन्कम हे वाढत जाणार आणि तुम्हाला फायनली ह्या हिशोबाने इन्कम जनरेट होत जाणार. हा काय आहे, की सिंगल सेल्फ स्पॉन्सर इन्कम तुम्हाला 100 मिळेल, त्याच्यानंतर मॅचिंग इन्कम 300 रुपये मिळत जाणार. ओके. ह्या हिशोबाने हे पेमेंट तुम्हाला टीमच्या जशी जशी तुमची टीम ग्रो होणार तसं तसं तुम्हाला इन्कम मिळत जाणार. आता तुम्हाला 1 लाखचं इन्कम तुम्हाला मी बोललो होतो, की तुम्हाला बाकी कंपन्यांमध्ये फक्त बायनरी इन्कम आहे, तर आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला 1 लाख इन्कम जो आहे तो मी तुम्हाला पुढचा सांगतोय. तो म्हणजे आपला जो आहे तो रिपर्चेस रिज एक मिनिट. पुढे तो पुढे पहिले. हा. आता इथपर्यंत जॉईन केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो काही काहींना, की आम्हाला किती रुपये मिळू शकतात. आता याच्या हिशोबाने जर 2000 तुम्हाला 15 तुम्ही टाकला, त्यामध्ये 2000 तुमची कॅपिंग आहे, म्हणजे दिवसाला तुम्ही 2000 रुपये कमवू शकता. आपण कॉर्पोरेट तुम्हाला जास्तीत जास्त दिवसाला 500-800 इन्कम मिळतो, पण तुम्हाला इथं 1000 कमवण्याची संधी मिळाली. म्हणजे तुम्ही हप्त्याला कमवू शकता 14,000, महिन्याला कमवू शकता 60,000. ओके. म्हणजे महिन्याला 60,000 रुपये तुम्ही कमवता, जे तुम्ही कुठल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये कमवू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर एक मजा अशी आहे, तुम्ही रिपोर्ट कन्सेप्ट रिपोर्ट आयडी पण तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता. रिपोर्ट आयडी कशी, की कंपनीने तुम्हाला चान्स दिला, की एक मेंबर इथं 3 आयडी काढू शकतो. जसं तुम्ही जॉईन केलं, तुमच्या राईट आणि लेफ्टला तुम्ही तुमची अजून एक एक आयडी काढू शकता. तर त्याने काय होतं, की तुमचं 1 डे इन्कम 6000, विकली इन्कम तुम्ही 42,000, आणि महिन्याला तुम्ही त्याच्यानुसार 1,80,000 रुपये तुम्ही इन्कम घेऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर आता रिपोर्टचं काम जर तुम्ही डबल डायमंड जर प्लॅन घेतला, तर तुम्हाला 20,000 तुमच्यात कमवू शकतात. त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या 3 आयडी होतील. यू म्हणजे तुमची एक आयडी झाली, ए म्हणजे तुमची दुसरी आयडी, आणि बी म्हणजे तुमची तिसरी आयडी. म्हणजे 2020 म्हणजे तुम्ही रिपोर्ट प्लॅन मध्ये तुम्ही जवळजवळ 60,000 रुपये दिवसाला कमवू शकतात. विकली 4,20,000, महिन्याला
18 लाख रुपये कमवू शकतात. मला सांगा, तुम्ही इयरली पण 18 लाख कमवू शकत नाही कुठल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये, पण तुम्ही इथं महिन्याला तुम्ही 18 लाख कमवू शकता. तुम्ही नाही 18 लाख, तर तुम्ही 5 महिन्याला एवढी तुमची कॅपॅसिटी तुम्ही इथून करू शकता. तर तुम्ही विचार करा तुम्हाला, कारण इथं बऱ्याच गोष्टी करतो, फालतू खर्च करतो, तिथून काही आपल्याला उत्पन्न होत नाही, काही मिळत नाही. पण इथून तुमची लाईफ सिक्युअर होणार आहे, तुमच्या भविष्याची तयारी होणार आहे. आणि आज जो व्यक्ती म्हणतो की मला माझ्या मुलांची काळजी आहे, माझ्या परिवाराची काळजी आहे, तो व्यक्ती नक्कीच आपली कंपनी जॉईन करेल, कारण त्याला त्याच्या मुलांचे भविष्य घडवायचे. पण जो व्यक्ती बोलतो की मला माझ्या मुलांची काळजी आहे, आणि जो व्यक्ती 1500 रुपयाचा विचार करेल ना, मी म्हणतो त्याला त्याच्या मुलांची काळजी नाही, त्याच्या परिवाराची अजिबात काळजी नाही. कारण तो 1500 रुपयामध्ये त्यांच्या मुलाच्या भविष्याचा विचार करू शकत नाही. तो व्यक्ती त्यांच्या मुलांच्या भविष्याची तयारी काय करणार, हा विचार नक्की करा. पुढचं, आता टीम वर्क तुमची कशी होणार? जसं राईट लेफ्टला तुम्ही वाढवलं, राईट लेफ्ट, त्याच्यानंतर तुमची टीम अशा पद्धतीने वाढत जाणार की ह्या टीमला लिमिट नसता. ही टीम तुमची, झाड जसं आपलं वाढत जातं, जसं एक झाडाची फांदी जरी तुटली तर झाड थांबतं का? एक झाड तुटलेल्या फांदीवरून दुसरी फांदी फोडते, त्या पद्धतीने तुमची ही आपलं टीम वर्क असणार. ही टीम वाढत जाणार, त्याला कुठलीही स्टॉप नसेल, आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथून इन्कम मिळणार. आता याच्यात काय की याला आपण पॉवर ऑफ डुप्लिकेशन करू शकतो. पॉवर ऑफ डुप्लिकेशनचा फायदा काय होतो? जसं एका महिन्याला तुम्ही एका महिन्याला तुम्हाला एक मिळाला, पुढे दोन, दोनचे चार, चाराचे आठ, आठचे 16, 16चे 32, म्हणजे प्रत्येक महिन्याला जसे दोन दोन जरी तुमचे जॉईन झाले, तर विचार करा की 5व्या महिन्यात 32 होतील, 6व्या महिन्यात 64, 7व्या महिन्यात 128, 8व्या महिन्यात 256, 9व्या महिन्यात 512, 10व्या महिन्यात 1024, 11व्या महिन्यात 2048, आणि 12व्या महिन्यात 4096. म्हणजे एका वर्षामध्ये तुमची टीम किती होणार आहे? 8190 ची. म्हणजे टोटल प्रॉफिट 1 इयर मध्ये तुमचा किती होणार आहे? 1 इयर मध्ये 8190 ची तुमची टीम. फॉर इझी कॅल्क्युलेशन मध्ये 8000 चीच पकडा, त्याच्यामध्ये पेअर पकडा, 2 पेअर, त्याचा मॅचिंग इन्कम 4000, 1 पेअरचा 1200, आणि 4000 पेअर, म्हणजे 4000 गुन्हेला जर केलं तुम्ही तर किती होतो तो बघा, 48 लाख, 48 लाख रुपये. एवढा इन्कम तुम्हाला कुठून मिळणार आहे मला सांगा? कुठेच मिळणार नाही. तर तुम्ही विचार करा की इथं जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे तुम्हाला, एवढ्या चांगल्या संधी मिळते तुम्हाला, तर त्याचं तुम्ही सोनं करायला पाहिजे. हा विचार नक्की करा. आता तो सिंगल लेग प्लॅन मी तुम्हाला सांगतो की आपला स्टार आयुर्वेदचा 2 वे इन्कम सोर्स प्लॅन हा जो आहे, तो जनरेशन रिपर्चेस, म्हणजे आपला रिपर्चेस सिंगल लेग, की तुम्ही एक साइड जरी काम केलं, जसं तुम्ही जॉईन केलं, तुमच्या खाली तुमचा मेंबर जॉईन झाला, त्याची टीम जॉईन झाली, तर आपण काय करतो की आपण दुकानातून जे सामान घेतो, आपल्याला गरजेचं लागतं साबण, शॅम्पू, तेल वगैरे, मेडिसिन जे काही लागतं, तर आपण आपल्या कंपनीमधून जर घेतलं, तर ते आपल्याला जे दुकानात 200 रुपयाला मिळते, तेच तुम्हाला आपल्या कंपनीत 100 रुपयाला मिळेल. म्हणजे तुम्हाला इथून जे प्रोडक्ट तुम्ही घेणार, त्याच्यावरती पण तुम्हाला रिपर्चेसचं इन्कम मिळणार, आणि ते अनलिमिटेड डेप पर्यंत असेल. म्हणजे मॅचिंग इन्कम पेक्षा अधिक कमवण्याची तुम्हाला संधी इथे मिळते. इन्कम घेण्यासाठी तुम्हाला दोघी बाजू मॅचिंग करायची काही गरज नाही. आणि म्हणजे शिवाय तुम्हाला 180 प्रकारचे दर्जेदार प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यामधून तुम्ही रिपर्चेस करून त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला इन्कम मिळणार, तुमच्या टीमला इन्कम मिळणार, आणि सिंगल लाईन मधून पण तुम्हाला इन्कम मिळायची ही संधी फक्त फक्त आणि फक्त फक्त स्टार आयुर्वेदा देऊ शकते. दुसरी कुठलीच कंपनी देऊ शकत नाही, ती पण अनलिमिटेड डेप पर्यंत. आता याच्यामध्ये अजून खास गोष्ट काय आहे की तुम्हाला जनरेशन इन्कम मध्ये तुम्हाला 11 ते 12 प्रकारची इन्कम अजून मिळत आहेत. ते कुठल्या पद्धतीचे? तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळतोय 50%. म्हणजे आपले जे प्रोडक्ट तुम्ही परचेस करणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे. जसं जर 1500 रुपयाचा प्रोडक्ट आहे, तो तुम्हाला 750 ला मिळणार. 3000चा प्रोडक्ट तुम्हाला 1500 रुपयाला मिळणार. म्हणजे दुकानामध्ये काय होतं, डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, पहिले ती समजून घ्या की आज आपल्याला जो प्रोडक्ट आपण मार्केटमधून घेतोय, तो प्रोडक्ट आपल्याला डायरेक्ट नाही मिळत आहे. म्हणून एक वस्तू जर आपण 100 रुपयाची घेतली, तर त्या वस्तूची किंमत असती 50 रुपये. पण ती 50 रुपयाची 100 कशी होते? कारण कंपनीतून निघावं, त्याला घेतो होलसेलर, होलसेलर मधून डिस्ट्रीब्युटर, आणि डिस्ट्रीब्युटर मधून रिटेलर, आणि रिटेलर मधून ती आपल्याकडे सेल आपल्याला कस्टमरला मिळते. म्हणजे मधले लोक जे असतात तो प्रॉफिट खातात, म्हणून ती वस्तू आपल्याला ती 100 रुपयालाच मिळते. पण आता कंपनी तो प्रोडक्ट डायरेक्ट कस्टमरला देते, म्हणून कंपनी आपल्याला 50% डिस्काउंट देते. एवढा कुठलीच कंपनी तुम्हाला देणार नाही. पहिला प्रॉफिट तुम्हाला कळाला. दुसरं म्हणजे तुम्हाला 100% बीवी देते.
बिझनेस व्हॉल्यूम देते जी दुसरी कुठलीच कंपनी देणार नाही. बरोबर. ह्या प्रकारे तिसरा जो आपल्याला स्टार महालक्ष्मी भंडार हा जो आहे हा 18% तुम्हाला इथं बोनस मिळणार. तो तुम्हाला ट्रेनिंग मिटिंगला पूर्ण प्रकारे तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन समजेल. ओके. आणि हा जो आहे हा सिंगल लेग याच्यामध्ये मिळतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून प्लॅन दाखवतोय ते म्हणजे स्टार लिडरशिप बोनस. तो सीटीओ नुसार पुढचा आहे जो स्टार ड्रीम टूर 2% आहे सीटीओ. पुढचा स्टार लक्झरी लाईफ विथ कार फंड 2% सीटीओ. पुढचा स्टार बिझनेस डेव्हलपमेंट फंड 2%. स्टार एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 2%. स्टार हाऊस फंड 25 lakhs रुपीज. स्टार ड्रीम लाईफ 50 lakhs रुपीज. स्टार प्रोव्हिडंट लाईफ 1 crore रुपीज. एवढे इन्कम तुम्हाला अजून याच्यातून मिळतात. मला सांगा एवढे इन्कम तुम्हाला कुठली कंपनी देणार आहे? कुठलीच कंपनी तुम्हाला एवढे इन्कम देत नाही, पण आपली कंपनी देते. आता याच्या व्यतिरिक्त आपली कंपनी जी इंडियात तर ग्रोथ झालीच आहे. ऑल इंडिया आपली कंपनी एक्सपांड झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश इथं पण आपली कंपनी काम करत आहे. अशी कंपनी दुसरी कुठलीच एवढ्या प्रकारे ग्रो झालेली नाही, ती आपली कंपनी झालेली आहे. ओके. तर त्याच्यानंतर आपल्या कंपनीचं डेली पे आउट असेल 400 रुपये. जरी तुमची इन्कम झाला तर तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार. डेली क्लोजिंग, डेली पे आउट, रोजचं पेमेंट रोज मिळणार. तुमचं 5% टीडीएस कटणार कारण आपली कंपनी लिगल आहे. तुमचा टॅक्स डिडक्ट होणार. आणि 5% ऍडमिन चार्जेस ते पण आता कटतायत, पुढे ते कटणार नाही कारण आपल्या कंपनीचं रिसेंटली थोडी मॅनेजमेंट सिस्टीम आहे. त्यासाठी आपल्याला ऍडमिन चार्जेस थोडे पे करावे लागतील. आपलं नवीन ऑफिस, नवीन कंपनीचं अजून ओपनिंग झालंय, त्यासाठी थोडे काही दिवस तुम्हाला ऍडमिन चार्जेस आहेत. बाकी नंतर ते पण नसणार. ओके. तर पुढे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत हेल्थ केअर प्रोडक्ट आहे, ब्युटी केअर प्रोडक्ट आहे, पर्सनल केअर प्रोडक्ट आहे, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहे, एफएमसीजी प्रोडक्ट आहे, ग्लोसरीज आहे. म्हणजे एवढ्या क्वालिटीचे प्रोडक्ट फक्त आणि फक्त तुम्हाला देऊ शकते ती स्टार आयुर्वेदा. अदर कंपनीमध्ये एवढे क्वालिटीचे प्रोडक्ट्स नसतात जे तुम्हाला मिळतात. एखाद्याला आता शेतीवरती काम करायचं तर तो शेतीचे प्रोडक्ट घेऊ शकतो. कोणाला जर पुन्हा पार्लर करत असेल त्याच्यासाठी प्रोडक्ट, पर्सनल केअर, ब्युटी केअरचे प्रोडक्ट्स आहे. कोणी हेल्थ रिलेटेड काम करत असेल, हेल्थ केअर प्रोडक्ट ते स्वतः वापरू शकता. ग्लोसरी आहे, घरचं सामान मागवायचं ते पण आपल्या कंपनीत आहे. आणि 100% सॅटिस्फॅक्शन देणारे प्रोडक्ट आपल्या कंपनीचे आहेत. पुढचं आपल्या कंपनीचे मी प्रोडक्ट सांगितले होते की आपल्या कंपनीला हे लिगल सर्टिफिकेशन मिळाले, जे पतंजलीला पण आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट नाही, ते सर्टिफिकेट आपल्या कंपनीला मिळालेलं आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचं आहे. ओके. त्याचे सीसीपीचं आहे. ओके. कोशेरी आहे, आयुषचं आहे. आयुषचं म्हणजे क्वालिटी आणि गुणवत्ता मॅनेजमेंट सिस्टीम असतं, त्याचं सर्टिफिकेट आहे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आहे. फूड सेफ्टी क्वालिटी मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे एवढे सर्टिफिकेट आपल्याला मिळालं म्हणजे आपल्या प्रोडक्टची क्वालिटी तुम्हाला माहितीच आहे. आता जॉईनिंग प्रोडक्ट कोणते तर तुम्हाला हे दाखवतोय. जॉईनिंग प्रोडक्ट आहे फर्स्ट आहे स्टार कोलेस्ट्रॉल केअर कॅप्सूल. कोणाला घरामध्ये कोलेस्ट्रॉल असेल तर तुमच्यासाठी हा प्रोडक्ट आहे की तुमची एमआरपी 1500, मी तुम्हाला सांगितलं 50% डिस्काउंट मध्ये तुम्हाला तो प्रोडक्ट मिळणार म्हणजे 750. पुढचं प्रोडक्ट आहे थायरो केअर कॅप्सूल आहे. थायरॉइडचा कुणाला त्रास असेल, आपण थायरॉइडचं कॅप्सूल घेतो, त्यासाठी थायरो केअर प्रोडक्ट आहे. पुढचं स्टार स्किनो केअर. कोणाला स्किनचे इन्फेक्शन असेल, सारखे स्किन रॅशेस येत असेल, स्किन इन्फेक्शन असेल, त्यासाठी हा प्रोडक्ट आहे. पुढचा स्टार स्लिम कॅप्सूल. काही लोक खूप वेट असेल, वेट लॉस करण्यासाठी जिम जॉईन करतात, बरेचसे एक्सपेरिमेंट करतात, डॉक्टरांकडे जातात, वेट लॉस होत नाही. पण आपल्या कंपनीमध्ये हा प्रोडक्ट जर तुम्ही घेतला त्याच्यासोबत तुम्हाला एक डाएट चार्ट दिला जाईल. तो जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं 100% वेट लॉस होणार. पुढचा प्रोडक्ट आहे ऑर्थोरेक्स कॅप्सूल. कोणाचे जॉईंट पेन होत असेल, कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला त्यातून कमी हे फरक जो आहे तो ऑर्थोरेक्स कॅप्सूल मध्ये दिसणार. हा स्वतः मी वापरलाय, माझ्या वडिलांना मी दिलाय की याचा पण चांगला इफेक्ट हा आपल्याला दिसतो. पुढचा ट्रिपल स्टीम सेल कॅप्सूल. म्हणजे आपला सेल असता ह्या चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं काम करतो की कॅन्सर सारख्या आजारावरती पण या कॅप्सूलने मात केलेली आहे. कितीतरी पेशंट यातून रिकव्हर झालेले आहेत. पुढचा जो आहे जॉईंट फ्लेक्स ऑइल आहे. या ऑइल सारखं ऑइल तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. की हे जर ऑइल तुम्ही युज केलं तर तुमचं कुठल्याही प्रकारचं जॉईंट पण असो, कुठलंही पेन असलं तर याने तुम्ही हे दूर करू शकतात. विदिन 2 days 5 days मध्ये तुम्हाला रिलीफ मिळणार. पुढचा जो आहे स्टार हेल्थ सिरप आहे की कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कमतरता असेल बॉडीमध्ये, तुम्हाला डिप्रेशन असेल, बॉडीमध्ये काही इम्युनिटी पॉवर कमी असेल तर तुमची सर्व भरण काढायची जे काम करतो स्टार हेल्थ सिरप करतो. पुढचं मोरिंगा पावडर. हा जो आहे तुम्हाला डायबेटिक मध्ये आणि बऱ्याचशा आजारावरती तुम्हाला हा उपयुक्त आहे. पुढचं जो आहे बाहुबली प्रोटीन पावडर. तुम्ही मार्केटमध्ये प्रोटीन पावडर घेतात
त्याच पद्धतीने आपला प्रोटीन पावडर आहे, पण हर्बल प्रोडक्ट आहे की काय कितीतरी याचा इफेक्ट बाहेरच्या प्रोडक्ट पेक्षा चांगला आहे. पुढचा स्टार एक्स ट्रिपल एक्स पावडर आहे. हा एनर्जेटी साठी आहे की आपली ताकद वगैरे बूस्ट करायला हा मदत करतो. पुढचा फेमिन पावडर की लेडीज असतात, लेडीजला काही मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात, पीसीओडीचे प्रॉब्लेम्स असतात, आपण डॉक्टरांकडे जातो, आपण 1,000-2,000 रुपये फी खर्च करतो, मेडिसिन घेतो, तरी फरक पडत नाही. पण आपल्या कंपनीचा हा प्रोडक्ट घेतला तर इथून कितीतरी हजारो महिलांना इथून फरक पडलेला आहे. चांगला बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही. फेमिन कॅप्सूल फेमिन पावडर तुम्ही घेऊ शकता. पुढचा जो आहे स्टार हेल्पिन पावडर, हा तुमची मसल बिल्ड करायला ताकद साठी हा प्रोडक्ट पावडर तुम्ही वापरू शकता. पुढचा स्टार सुपरस्टार हा आपल्या शेतीसाठी आहे की शेतीतले पीक बियाणे हे चांगले ग्रो करण्यासाठी, आपल्याला माल उत्पन्न चांगलं मिळण्यासाठी हा उपयोग करू शकतो. एवढ्या प्रकारचे उत्पन्न आपल्या एवढ्या क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्या कंपनीत आहे. हे तुम्हाला जे आहे ते जॉईनिंग एंट्रीचे दाखवले. याच्या व्यतिरिक्त आपल्या कंपनीचे 200 प्रोडक्ट अजून आहे, त्याचे पीडीएफ तुम्हाला जे जॉईनिंग ज्याच्याकडून तुम्ही आलेत मीटिंगला त्याच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर तुम्हाला आता मी बिझनेस प्लॅन सांगितला, बिझनेस प्रोडक्ट सांगितले. आता तुम्हाला आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन आवडला तर तुम्हाला आपल्या कंपनीच्या बिझनेस प्रोडक्ट आवडले तर तुम्ही आपल्या ज्याच्याकडून आले त्याला नक्की सांगा आणि मलाही तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी थँक्यू सो मच की तुम्ही मला टाइम दिला. त्याच्या व्यतिरिक्त आपला एक बेस्ट प्रोडक्ट आहे, तो म्हणजे आता सध्याच्या मार्केटमध्ये आपला टॉपला चाललाय, तो म्हणजे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस. हा आजार जवळजवळ 150 ते 200 आजार कव्हर करतो. कारण का की मॅग्नेटचा एक संबंध आपल्या बॉडीशी खूप आहे. आपल्या बॉडीमध्ये आयरन असतं आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक आहे. आपण अगोदर तुम्हाला माहिती की गावामध्ये शेणाची घर असं आपण जमिनीवरती झोपायचं, त्या टायमाला लोकांना आजार कुठलाही नसायचा. पण आज रोजी काय आहे की आपल्याला आजार इतके झाले का की आपल्याला मॅग्नेटिक मिळत नाही, एनर्जीच मिळत नाही. आपली ऊर्जा केव्हा तयार होते शरीरात, जेव्हा आयरन आणि मॅग्नेटिक या दोघांचा संपर्क होईल तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते, ऊर्जा तयार होते. पण आपल्याला एनर्जी ऊर्जा मिळाला कारण का आपण आज सिमेंटच्या घरामध्ये राहतो, आपला जमिनीशी संबंधच येत नाही आज रोजी, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत नाही. पण आपल्या बायोमॅग्नेटिक मॅट्रेस मध्ये मॅग्नेटिक आहे, ते किती ते 600 म्हणजे जवळजवळ जमिनीच्या आतून काढून तो घटक त्याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या चाचणीनुसार त्याच्यावरती संशोधन करून ही मॅग्नेटिक मॅट्रेस तयार केली की याच्यामध्ये मॅग्नेटिक आहे की याच्यावरती जर तुम्ही झोपले तर याच्यामधून काय होते की आपल्या शरीरामध्ये आयरन आणि याच्यामध्ये मॅग्नेट या दोघांचा संपर्क झाला की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते. त्याच्यामुळे बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते आणि ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं झालं तर आपला ऑक्सिजन बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे फिरतो. आपला ऑक्सिजन जो असतो हा ब्लड मधून आपल्या शरीराला पोहोचत असतो पूर्ण. जर ब्लड मधून ऑक्सिजन पूर्ण शरीराला व्यवस्थित पोहोचलं तर आपले जवळजवळ 150 ते 200 आजार कव्हर होतात. म्हणून याच्यामधून आपण हा बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आपल्या कंपनीचा म्हटला जातो. ओके, तर बायोमॅग्नेटिक मॅट्रेस तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर काही लोक जर म्हणत असतील की मी गरीब आहे तर हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. न्यूजपेपर विकणारा एपीजे अब्दुल कलाम एक गरीबाचा मुलगा होता. चाय विकणारा नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहेत. धीरूभाई अंबानी गॅस स्टेशनवर पंपावर काम करायचे, आज त्यांच्याच मुलाची रिलायन्स इंडस्ट्री आहे. रजनीकांत एक बस कंडक्टर होते. वेटरचं काम करणारे अक्षय कुमार, तिकीट कलेक्टर महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद शमी एक शेतकऱ्याचा मुलगा, कॉलेज ड्रॉपआउट महेश्वरी. म्हणजे या प्रकारची कितीतरी उदाहरणं आहे. म्हणजे गरीब स्वतःला म्हणू नका की मी गरीब आहे, मला जमणार नाही, माझ्याकडे पैसे नाही, पैसे नाही, मी गरीब आहे, हे तुमचे कारण झाले. कारण हे बोलून आपण गरिबीच्या दलदलीमध्ये जास्त खोलवर जातोय. आपल्याला जर पुढे जायचंय ना तर आपले विचार श्रीमंत असणे गरजेचे आहे की मला काहीच कमी नाही, मी नक्की करणार, माझे विचार श्रीमंत आहे, मी नक्की करणार, मी पुढे जाणार. हे जर विचार केले तर तुम्ही माउंटेन वरती जाणार. आणि जर तुम्ही जर बोलले की मला येत नाही, मला जमत नाही, माझ्याकडे पैसे नाही, तर तुम्ही गरिबीच्या दलदलीत एवढे जाणार की तुम्ही तिथून निघणार नाही. ज्यावेळेस तुम्ही बघणार की तुमच्या सोबतचे खूप पुढे गेलेले असणार आणि तुम्ही तिथंच असणार, मग त्यावेळेस आपण जलसी फील करतो. आपल्याला त्रास होतो की हा व्यक्ती का पुढे गेला आणि मी का मागे आहे. याला कारण असतो आपली निगेटिव्हिटी, आपल्या आजूबाजूचं निगेटिव्ह वातावरण. तर आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या मीटिंग मधून तुम्हाला काय मिळालं मला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा टाइम मला दिला त्यासाठी. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आता विचारू शकता. हॅलो, माझा आवाज येतोय? येस सर, हो येतोय हो आता. येतोय sir. ओके, तर
आता तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन्स असतील, मीटिंग तुम्हाला कशी वाटली काय, तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता.